नमस्कार, मी मुक्ता लोंढे. माय महानगर लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नुकतंच उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंबियासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि यानंतर माध्यमांशी जेव्हा त्यांनी संवाद साधला यावेळेस त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलेलं आहे. देशातील लोकांनी लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी मतदान करायला हवं असं त्यांनी सांगितलेलं आहे. यासह पुढे देखील त्यांचा मतदानाचा हक्क हा अबाधित राहावा यासाठी देखील त्यांनी मतदान केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी जनतेला केलेलं आहे. तर सूचकपणे विरोधकांवर निशाणा साधला असल्याचंच या माध्यमातून दिसून येते. अर्थातच भाजप किंवा जे आहे महायुतीकडून केंद्रातील सत्ताचा कसा दुरुपयोग करण्यात येतो यासह तपास यंत्रणांचा कशा प्रकारे दुरुपयोग करून जे विरोधक आहेत त्यांना जे आहे दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असं देखील जे आहे वारंवार महाविकास आघाडीकडून बोललं जात होतं. आणि यानंतर आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेलो आहात आणि इंडिया आघाडी संपूर्ण जी आहे तयार केली गेली होती आणि इंडिया आघाडीचा भाग उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील आहे आणि त्याच माध्यमातून आज 13 जागेंवर मतदानाची प्रक्रिया पार पडते. आता आपण उत्तर मध्य मुंबईमध्ये आहोत आणि याच ठिकाणी कलानगरचा हा संपूर्ण परिसर आहे. या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडते. काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे सहकुटुंबियांसह मतदानासाठी येऊन गेलेले आहे. अर्थातच त्याचा उल्लेख मी आता केलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी कशा प्रकारे विधान केलेलं होतं. आजचा जर दिवसभराचा या लोकसभा मतदारसंघामधील किंवा या पोलिंग बूथ मधील आपण जर आढावा घेतला तर या ठिकाणी सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असतील यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही पाहू शकतात मोठ्या प्रमाणात आतापर्यंत देखील गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि मतदार आहेत जनता ते आपल्या मतदानाचा हक्क यावेळी बजावत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या विभागातून आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच मुंबई उत्तर मध्ये आपण पाहिलं तर मुंबई उत्तर मध्ये लोकसभा मतदारसंघाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं असं या ठिकाणी जे आहे एकीकडे महायुतीकडून उज्ज्वल निकम तर दुसरीकडून महाविकास आघाडीकडून काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड हे अर्थातच लोकसभेच्या पहिल्यांदा जे आहे रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि दोघंही एकमेकांना टफ फाईट देत असल्याचं चित्र पाहायला मिळते. प्रचारामध्ये अनेक मुद्दे गाजलेले होते. यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही करण्यात आलेले होते. कशा प्रकारे कसाब, बिर्याणी, देशाचं संविधान असा उल्लेख करत वर्षा गायकवाड यांनी थेटपणे निशाणा जो आहे तो जो उज्ज्वल निकम यांच्यावर एकंदरीतच महायुती यांच्यावर साधलेला होता. तर दुसरीकडून कसाबचं समर्थन केलं जातंय अशा प्रकारचा जो मुद्दा आहे हाच धरून वर्षा गायकवाड यांच्यावर जे आहे टीका केली जात होती. प्रचारादरम्यान हे मुद्दे महत्वपूर्ण चर्चेत आले असल्याचंच दिसून येत होतं. आता आपण जे आहे कलानगर या परिसरामध्ये आहोत, वांद्रे पूर्व येथे. या ठिकाणी मतदान करण्यासाठी प्रचंड गर्दी जमा झालेली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण वर्ग असेल यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग यावेळेस मतदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नुकतंच उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबियासह मतदान केलेलं आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत असंच त्यांनी म्हटलेलं आहे. या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य सर्वाधिक दिसून येते आणि त्यामुळे तगडी फाईट किंवा टफ फाईट ही वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांच्यामध्ये रंगली असल्याचं चित्र दिसून येत आहे. या जागेचे प्रत्येक अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. यासाठी तुम्ही लॉग इन करा mymahanagar.com ला. कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंढे, माय महानगर, मुंबई.